वाघाव लक्ष रावण्या वागाव ना तुझं सरळ नाही काय तुझं बकरं नाही पळून येत माणसाला वेळ आहे का? हा नमस्कार. तर आजच्याला मेंढरा आम्ही वर डोंगराव थांबायचा लावल्या तर या चारायला. तर मामाच्या आणि आमच्या मेंढ्या मिळून येतं. मामा, मी, जया, अर्चना आणि आमच्या सोबत वाघ्या. आम्ही अशी 5 जण मेंढरा का चाललोय आज. आणि मामांच्या मेंढ्यामध्ये निमेत कारण मामांच्या मेंढ्यांनी मी कातरायला धरल्यात आज इळाच्या. रात्री बी धरल्या होत्या तर लाईट गेली. मग आज इळाच्या बी धरल्यात कातरायला आणि मग राहिलेल्या संध्याकाळी कातरायच्या. तर आज दिवसभर होत्या तेवढ्या कातरणार आहेत. तर मेंढक चेरी पण बिराडावर राहिल्यात आज. ते बापू दाजी, पांडा दाजी, किसन दाजी हे चौघ बी कातरायसाठी बिराडावर राहिलेत. आणि मग मेंढरा आम्ही मामा म्हणला आज आपण वर डोंगराव थांबायला जाऊ चारायला. तर मेंढर मिळवल्यामुळं वराडत माहिती आहे. कारण सवय नसती ना मिळून थांबायची एकत्र, त्याच्यामुळे त्या वराडतात. कारण आता चांगल्या बराच दिवसावर वराडणार त्या मिठ्या किंवा दिवसभर पण वराडतात. वायल्या वायल्या थांबल्या असते तर मामाच्या मिठ्यांनी मी अर्ध्या तर ठेवल्यात. तर मामा म्हणलं थांबू आपण मिळून. मग मामाच्या माहिती आज मेंढर चालवल्या तर चारायला. घाटाने मला दम बी लागला लय चढाने यंगतोय वर. कारण वरती डोंगराव ठाकरवाडीत वाट चाललेली रस्ता आणि त्या रस्त्याने त्या वाडीत चाललोय आम्ही मेंढर घेऊन वाडीक. कारण वर बी माथ्यावर डोंगराच्या वर शेती, भात शेती पावसाळी शिरवली गोसावळी लावत्यात आणि काही लोक भात पण लावत्यात. लय लांब आलो मामा आपण. जायचंय ना. मी तर म्हणलं होतं तुम्हाला घरी लावा माघारी. हा ना. नाही मग कुठलं बाई आम्ही येतोय. मामाच्या माहिती झालं ना आम्ही पेलो असतो वाघाची भीती. हवा ना. एक ठाकरवाडीतला वरच्या त्या म्हातारा म्हणजे बिचारा सरपणाला गेला वयस्कार आणि तिकडच म्हणतात वाघाने मारला. ठीक आहे तो वरल्या. हा आता 2-4 दिवस झाले. आपली नाही ना करतोय काय कोणा वाघ. सरपणाला गेलता वाटतं. मूर्ती वाडी कंची मामा त्या टाकरवाडीचं नाव काय? शिता येतं या डोंगरा. ते बघा आपल्याला संध्याकाळच्या लाईटी दिसतात 2-4 मग ह्या का त्या मोरच्या वाडीतला म्हणून मारला एक म्हणतात. वाघिने वाटतं मामा. वाघिने म्हणतात आणि तिचा वाघ. हा मग ती बिन असली आता 2 होती वाटतं. त्यातला एक गायब झाला आणि एक आहे ती बी नसल्यावानी करते वाटतं. हा खरंच मोठाली वावर बाय. मामाने बरोबर आणला. जायचंय ना. एवढं माहिती नव्हतं मामा आम्हाला. एवढ्या लांब आम्ही नसतो आलो. कुठं गावलं गारच्याला पाणी गावलं त्या तिकडे एक वस्ती होती. त्या वस्ती त्या वाडीत फिरली ना. लय ताण लागली बाय. मामा घर घर पाणी फिल्टर बिसलं ह्याच्यातलं दिलंय काय ग फ्रीज मधलं. हा लयच गार बाटली त्यांनी भरून ठेवली होती. तिथं आली घेऊन. ते आपलं मैत्र आहे. होय एवढं नाही लागते दिलं मी. चांगले पाणी मामा. वाघाव लक्ष रावण्या वागाव ना तुझं सरळ नाही काय तुझं बकरं नाही पळून येत माणसाला वेळ आहे का? हा माणसाला वेळ. त्याच्यामुळे मामांच्या आधारावर आलो ना आम्ही तरी पुढे एवढ्याला आम्ही येतो या. होय मामा. आम्ही आलो नसतो मग.
जनावरांची भीती पण लई ना मामा असल्या जंगलात. हम्म. गाया गुरं असते ना क्या मग ह्या वाटा कसं कोणी पाडले गायांच्याच ना. नको रे. हो ना. हो. आम्ही दमल्यासारखं झाले म्हणल्या मामा तर काय वाकून बिकून असल्या जाळखांडात फिरायला लागते. कापड नीट राहिना तर का अंग नीट राहिना वारबाडून. पाणी पिलं ते जरा बरं वाटलं मामा. देत आणला रोज लय होते रे. कसलं दार कांड्या मामा. होय मामा 2-3 खोंद आहे बघा. तो खोंदा येऊ का मग त्या खोंड्यांचं तसं गेलं ना. आणि बघा ह्यो योग हम्म. ह्यो योग आणि ह्यो खाला कदा योग. तिथं 4 खोंद मामा. मामा त्या आंब्या खाली जाऊन झोपा गाडीवर तुम्ही. आता आराम घ्या जरा. आम्ही दाबावता येत आता तासभर मिठ्या थांबत्या इथं. 1 तास तर झालं चालत आपण. आराम करा चांगला तासभर. जया तुला करायचंय आराम. मला आराम करते मी. तुम्ही हा ना मिड्या. आव बर बर बर. अर्चना तुला करायचं असलं तर कर आराम. आराम ना मिड्या समजा आम्ही करतो समजा. हा मी आणते मिंड्या गोळा करून तुम्ही 3 जण आराम करा. ही वाघ आहेत माझ्या बरं. दुसरा वाघ आला तर आपलं काम करून टाकू. मामा म्हणत होतं मला जर वाघ कळलं असतं ना खाली असताना तुम्ही मेंढरच नसते आणली. आ जा एवढ्या लांब वय आम्ही येतो. जया करणच म्हणत होती बिराडावनच म्हणत होते बाया वाघाचं बे वाटतं या. होय जया माणसं फिरत होती बाया कालच्याला परवा दिवशीला वाघ बघा. वाघ बघाय ना. मामा गेलं बाय आंब्या खाली आता. पाण्यातच करतो की पाणी हो देवाने पाणी टाक. दमली वय जाया तू. ढेकर आले. ढेकर आली जायला पाणी पिऊन. सुस्ती आली काय. पाणी प्यायला डोळं जागतात ना जाय पिऊन घाल्यावानी होतं. मला पिऊन घाल्यावानी झाला. जाते आंबे खाली आराम करा. आराम नको बाया काय होतं आराम करते. वाघ चांगला आपला आराम काढी. आग ना लय जोरात पेटवले ना. त्या तिथं होते आपल्या मिंड्या आल्या त्या तिथं होती पण तेव्हा नुकतीच लावली होती जाया. कुठवरून आली. आता इथं चारणार चांगल्या तासभर आणि मग इकडं होळे. त्या होळवळणी मेंढर पाणी पाजून वाड्या का हळूहळू निघणार आम्ही. आता पार 2 वाजून गेले तर 2 वाजेपर्यंत आम्ही रान शेंडा पुरा केला. आता पार एकदम शेवटच्या टोकाला आलो ना जाया. आता जास्त जास्त इकडची माहिती म्हणजे जायला आहे. मला ना अर्चनाला काय माहिती नाही. पण माहिती नसलं तरी आपलं मेंढरवाला बिन माहितीच्या जागेवर नेऊन मेंढर चारून आणतो. कारण शेतकऱ्याला जेवढं माहिती नाही तेवढं मेंढक्याला माहिती असतं. आता इथल्या गावकऱ्या शेतकऱ्याला जरी आपण विचारलं ना इकडे वर डोंगरात जायला वाट कोणाकोण ती म्हणतात आम्हाला माहित नाही. पण आम्ही बरोबर वाट काढतो असं. कारण काय काय म्हणजे शेतकऱ्यांना नवीन जी पिढी आहे त्यांना अजून त्यांचा शेताचा बांध माहिती नाही. फार निम वय झालं तरी. एकदा काय झालं आमच्या वावरात आम्ही बरस असं लांब बसायला होतो गावापासून तुटाक. आणि एक ताई आली शेतावर सरपण तोडायला म्हणजे फाटी फोडाय माणसं होती मजुरीने घेतलेली. आणि ती फाटी फोडायला सकाळची लवकरच आलेली. आणि ती ताई अशी 12 वाजता त्यांना दुपारचं जेवण घेऊन आलेली. सकाळचा नाश्ता बिष्टा ते दादा देऊन गेलं होतं. आणि ते दादा बी त्यांच्यासोबतच मला वाटतं फाटी फोडाय होतं. आणि मग ती ताई आली मागणं जेवणाचं पाठी घेऊन. आणि मग ती आम्हाला विचारायला लागली की बाय अमक्या तमक्याचं वावर इथं कुठे. तर म्हणलं खावत आहे तुम्हाला तिकडं कायला जायचं. ते म्हणले आमचंच शेत आहे पण मला अजून माहिती नाही. मग आम्ही त्यांच्या शेतावर त्यांना जायला वाट दावली. तर जेवढं शेतकऱ्याला माहिती नसतं तेवढं आम्हाला माहिती आहे. म्हणजे ज्या गावात आम्ही राहीन त्या गावात प्रत्येक शेतकऱ्याचं आम्हाला शेत माहिती असतं. पण ते घरातल्या माणसाला आपलं शेत कुठे आहे ती माहिती नसतं. तर आजची म्हणजे शेवटच्या टोकाला आम्ही
6-7 किलोमीटर गावापासून लांब मेंढर चारा आणल्यात. हं? जयाला येते हसायला, लाजती या. आणि तिला बरंच उशीर झाला. खाली बस ती मोर येतच नव्हती. तिला बळच मी दमदाटी देऊन मोर घेतली. आता बसायला लावले तिथं, नाही ती तटक बसत होती. आता चारी बाजूने आमच्या डोंगर येत. आणि जयाला ना अर्चनाला वाटती वाघाची भीती. मेंढर आमची मिळून असल्यामुळं मेंढरांचा आरोड चाललाय ती भयंकरच चाललाय. म्हणजे जशी मिळावल्यात तशी वराडत्यात. त्यांना असं वाटतंय की आम्हाला वेगळं करा. बुरीला बोर आहेत ना चांगली अर्चना. मेंढराच्या लय आवडीचं खाणं त्या. आंबस आंबस. मामा फिरले ना मी त्या माघारी शेंड्याला दडकून. आराम भेटला ना गाडीवर. मामा बी गाडीवर आराम घेतला. आणि मग मीडिया माघारी फिरावले आम्ही. मग मामाला एक हरोळी मारली. मग मामा आलं उठून. जाय काय वाचायचं चाललंय काय तुझं? काय वाचाय गावले तुला? आ वाड्यात बसलेली होय. येत आहे ना वाचाय? अर्चनाला देवायचं वाचाय आता. दोघीने थोडं वाचा. गावलंय काय तरी नावल्या बघित बसल्यात. त्याच्याकडे वाचाय मजा येणार. काय आडा नाही आम्ही तिघी बी. त्याच्यामुळं काय चिठ्ठी गावली की एखादं चित्तार असलं की ते चित्तार नुसतं बघित बसायचं आम्ही. मामा कोणाकडे गेलं? होय मामा वाचाय नाही आल्यावर कसं काय होतंय? काय समजत नाही होय. ते अक्षर काय तेच कळत नाही आपल्याला. आपल्याला बिया खायची कुठं खायचं? पाणी बी प्यायचं व्हायचं. आता जाय ना मामांच्या पाहिजे ते पुरीला खेळायला. मस्त कागद आहे ना. हा मग हे दिलं भारी. ते फाटा नका फाटलं तरी निबारे तर घेतलं जाय असा. ह्याच्या का ना पॅकिंग ना काय जण. आता ते वाचणाराला दावल्यावर सांगते ना आपल्याला काय नेमकं ते. मग जायची पोर पण वाचीन व्हायच. हा मामांनी बोलावल्या का वे ताण लागली का आता डावऱ्याचं पाणी पिवा. मेंढराला बी पाणी पाजायचे आता. बरं वाटलं नाही आज इकडे मेंढराला. आपल्याला दाबावलं नाही अजिबात. हा नाही मिठ्या लागल्या आम्हाला. जिकडं बोलून तिकडं मिठ्या फिरल्या. आणि मोकळं पटाका नसल्यामुळं त्यांच्या मनाने चरून दिले आम्ही. पैसा या बाबा. तुम्ही पहिल्या बकऱ्या पाळल्या का? गवारी असन मग बकऱ्या किती वर्षी? हा ना. अशा बकऱ्या पाला नाही काही. कोंबळाचा फुटीचा नाही. मग जंगलात का? कोंबळ माहिती आहे ना? काट्यांचा कोंबळ असतो तो. काट्यांचा त्याचा पात इथे वाटेवर आहे तो कोंबळ काट्यांचा. हा का? ती घोट असं पाला खातात लोटवायचा. मग 1-2 झाड लोटला का काम त्यांचा. हा हा बकऱ्यांना तेच लागतं. मेंढराला लागतं शेतातला गवत. पहिले लय भाजी लावायचं ना बाबा तुम्ही. आता नाही लय लावेल. जमिनी करायला गेलं तर 4,000 ते 5,000 दे. हा लागतंय ना मग. नाही मालकाला. बरोबर. आपलं स्वतःचे शेत पैसे नाही भरायला लॉस मध्ये गेलं तर काय वाटत नाही. हा म्हणजे मालकाला द्यायला का? हा शेतवाल्याला. शेतवाल्याला मग नाही परवडत ना. काय परवडत लॉस मध्ये जाऊन काय परवडत. कष्ट करायला लागतं ना लय. त्याला पाणी गवत काढा. फुकट गवत परत बियाणे. आपले बियाणा किती महाग झालाय. 550 आणि 600 रुपये बियाणा मागून पुन्हा शिवाय ते खत माती. खत झाली 2,000 रुपये गोण. अशा 5-6 गोणी टाकले शेताला. असं ना. मग काय सांगून फायदा आहे. त्याच्यामुळे लोक बाहेर करायला जायत नाही. नाही ना. बरोबर. आपला लॉस मध्ये गेला तरी स्वतःचा गेला. खरी गोष्ट आहे. हे तुमचं आहे का? पाणी लोटला का शेतात येतो. तुमचं आहे का?
हा 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 2 रुपयापासून 12 इकला फाट्याचा 2 रुपयापासून खाडील खाडीत नेऊन विकायचा का? म्हणजे रावा या कळवा बोलता त्या खाडील हाय माहित हा हा मग तिकडे जायचं कासरबट हा 2 रुपये केळवणा केळवणा कलवा जिवा हा तिकडे जातो जावान पहिलं हो फाटे घेऊन हा 12 केवणला आहे हा? केवणला 12 नाही वाजा केवढा असायचा जाईल एवढा मोठा. हो ना मग 2 रुपये अरे बाबा तुम्हाला पटल सांगू नाही पटाय मग काय केलं आम्ही ते 2 रुपयाला एक 12 2 रुपयात आणि तेवढा घेऊन जायचं हा दिवसातून किती 12 विकायचं एकच अरे बाबा दिवसाची वाट आणि त्याचं काय यायचं त्या 2 रुपयाचं सगळा भागायचा सगळं मागायचा कारण याच्या 4 गोळ्या देवा. त्या 4 आणि त्या 4 गोळ्या आम्ही पण खाल्ल्यात रुपये आलं 8 आण्याला 12 आण्याला तांबडी ढवळी जवारी पांढरी ज्वारी ज्वारी हा 12 नेला हा 8 आण्याला 8 नेला हा बाबांनी बाजीला शिरवलं आणलं वाटतं दुधे बी दिले ना मागा 2 नाही आणि काय होत तुला घेतलेलं हा देऊ 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 नाही नाही बरोबर आहे नाही तर काय आता ते ह्याच्यात बांध कारप्यात जाया का दे 2 मेंढका घे हा देते ना मला मेंढका तिला दे 2 तू घे 2 बघ आता तिचा टाक मेंढराला चल नसला घ्यायचा तिला तर तुला घ्यायचंय का नाही आम्हीच खातो मग का आता मेंढराच्या माग म्हणलं ज्याने ते आपलं वागवाय नको आपल्याला आपलं मेंढरा आणावं का ते वागवा चला आहे आता निघालो आम्ही हा. वागवायचा मग काय आपल्याला वागवायच पाहिजे मग खायला लागतो म्हणल्यावर खायचा वागवायचा हा मग भाजीला इमानदारीने देत नाही तर काय माणूस शेतात असल्यावर देतय की काय खाऊन पोटात मग पोटात नाही राहत माणसाच्या बरोबर आहे खाल्लेला नाही पहा रानवनात राहतात बाप बोलतो आहे भाजी घेऊन जा हा बरोबर आहे. तुम्ही राहता राहणार तसं आम्ही बी राहतोय मग काय दर तुझा वाटा खरंच पोदर पसर तुझा बोल मी घेतात जातोय का हा खा खा मामा खा तुम्ही करा सुरुवात दरारच्या आता मी काय घेऊ कागदात द्या मला नाही यायचं द्या अग वाटेत जरा मामा मामा घ्या काकडे दर जाया दर जाया ही बरेच दिवस झालं बियर आणलेली दियावानं घरी गेलं तवा हा ती मग आणले आपल्या इराचं जरा बरं होतं खायला हा येळाचं बरं होतं खूप पोट होती भूक मोड होती हो भूक लागल्या खा मामा खा वाढ वाढ मग काय वेड आता दिवसभर मेंढर वर जंगलात चारून चालवली वाड्याला दिवसभर मावाला मोरच लावली मेंढराने बी वाड्याला आता थोड्या वेळात जाते वाड्यात